अनेक जण आता म्हणतात की हुकुमशाही येईल, हुकुमशाही येईल आणि हिटलरची तुलना बिलना केली जाते. हे हिटलर बनण्याच्या पण लायकीचे नाही आहे, इतके भित्रे आहेत. हिटलर तो हिम्मतवाद होता, तो त्यावेळी तो हिमतीने उभा तरी राहिला. त्यांना आम्ही हुकुमशाही आहे, हुकुमशाह सांगायची सुद्धा हिंमत नाही. लोकशाही आपण अनेकदा म्हणतो, लोकशाहीवरती हल्ला झाला, लोकशाहीची हत्या झाली. राजेशाही, हुकुमशाही, लष्करशाही किंवा आणखीन काही शाया असतील, त्यांच्या उरावर बसून लोकशाही येते. लोकशाहीची हत्या कधी होऊ शकत नाही. अनेक जण विधानसभेच्या बाहेर किंवा संसदेच्या बाहेर जे विरोधी पक्ष सत्ताधारी, आता दोन्ही झाले, एकच झालेले, आता कोणी वेगळे झालेले नाही आहेत. हे एखादी गोष्ट ऐकली नाही, एखादा कायदा पास झाला नाही, एखादं विधेयक मंजूर झालं नाही, एखादा मत त्यांचं ऐकलं नाही, तर ते आपली अंतयात्रा काढतात आणि लोकशाहीची हत्या झाली असं मिरवतात. जसं पुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे की परशुरामाने 21 वेळा ह्या जगातून निशस्त्रीयकरण केलं, हे एकही क्षत्रिय राहणार नाही. अरे एकदा क्षत्रिय मेल्यानंतर 20 वेळा मरायला जगतील कसे ना? ते कुठून निर्माण झाले? तर लोकशाहीची हत्या होत नसते, लोकशाहीचा गैरवापर होत असतो, चुकीच्या पद्धतीने वापर होत असतो, त्या यंत्रणेचा वापर होत असतो आणि त्या यंत्रणेचं आपल्याला माहिती नसते, म्हणून अनेकांचं फावतं. अनेक जण आता म्हणतात की हुकुमशाही येईल, हुकुमशाही येईल आणि हिटलरची तुलना बिलना केली जाते. हे हिटलर बनण्याच्या पण लायकीचे नाही आहेत, इतके भित्रे आहेत. हिटलर तो हिम्मतवाद होता, तो त्यावेळी तो हिमतीने उभा तरी राहिला. ह्यांना आम्ही हुकुमशाही आहे, हुकुमशाह सांगायची सुद्धा हिंमत नाही आहे. परंतु ते हुकुमशाही आणणार नाही, परंतु लोकशाहीचा गैरवापर करण्यावरती हुकमत निर्माण करतील. तशी हुकमत त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये निर्माण केलेली आहे. लोकशाहीचा तोडमोड करून वापर करायचा. लोकशाहीच्या संविधानामध्ये बदल आवश्यक आहेत, पण ते लोकांना फसवण्यासाठी नाही आहेत. 102वी घटनेमध्ये दुरुस्ती केली संविधानाची. जे मराठा आंदोलन सुरू झालं, जाटांचं आंदोलन सुरू झालं, तिथे गुर्जरांचं आंदोलन सुरू झालं, पाटीदारांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर जी मागणीच नव्हती ती मागणी आणली आणि EWC आणलं आणि मराठ्यांना 103 वरती फसवलं. हे जे सोयीनी राजकारण करणार आहे, ते आंदोलनकर्त्याला माहिती असायची गरजच नाही आहे. अण्णा हजारेपासून ते जरांगेपर्यंत बुजगावणी उभी केली की कसंही आंदोलन खेळता येतं. हा सुद्धा लोकशाहीचा गैरवापर आहे. जे लोकशाही ही बुद्धीने आपल्याला पचवायची आहे, भावनेने नाही पचवता येणार. कारण कायद्याचं राज्य असतं तेव्हा कायदा कशासाठी, कशा पद्धतीने वापरायचा तोही आपल्याला कळावा लागतो. नाही तर आपल्याकडे ते जर बाण सकाळी मुसलमान ठोकत असतील तर आपण सकाळी उठून जर 40 म्हणत असेल तर डबल बाण दिल्यासारखी झाली नाही का ती? तो 5 वाजता उठून देतो म्हणून मी 5 वाजता उठून घंटा वाढवायची का? कारण आपण भावनिकतेचं राजकारण केलं की बाण 5 वाजता जो ठोकत असेल, 6 वाजता करत असेल, इतरांना अपायकारक करत असेल, तर आपण त्याच्या विरुद्ध आणि तेवढंच बोललं पाहिजे. त्याला दुसरी बाजू निर्माण करणं हे असू शकत नाही. परंतु आपल्या राजकीय व्यवस्था, आपल्याकडे जी रचना केलेली आहे ती तशीच केलेली आहे. म्हणून अनेकदा असं वाटतं की आपण फक्त राम मंदिराच्या विटा जमवल्या, दगड जमवले की मेंदूचे दगड करून टाकलेले आहेत. आज 2-3 पिढ्यांच्या मेंदूचे पूर्ण दगड करून भावनिक करून सोडले, अशी वास्तव आहे. भयानक वास्तव आहे.